हॅलो मित्रांनो, आजचा ब्लॉग मी बाहेरून करत आहे कारण की आज मी बाहेर आहे. दिवसभर गाडी गॅरेजला घेऊन जायची आहे. गाडीचा ब्रेक तुटला, आज मोठं नुकसान झालं आहे. आता बाहेर उभा होतो, माझे फॅन्स भेटत आहेत. फॅन्स मॅटर नाही मॅटर, कोणी सबस्क्राइब नका करू याला. लाचतोय. हे बघा ओमकार आलेला आहे, माझा एडिटर. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा, जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. माझा एडिटर आहे. फाट टाईमसाठी मी ठेवला माझ्या एडिटरला. पुढे जाऊन बघेल मॅनेजर, माझी मॅनेजर नाही, माझी असिस्टंट आहे ती. आता घरी गेल्यावर भेटतो. ओमकार काय करतोय? डेली काच काम रे आपला, डेली का. अच्छा, हे काय करतोय? कांदा कापतोय. अजून काय का रे? बनवायला लागतंय जेवण. आता मम्मी कुठे आहे? मम्मी कामाला. अरे बापरे. हॅलो मित्रांनो, आजचा व्लॉग मी शूट करतोय बाहेर. गॅसचे वाढले. आता व्हायरल तुम्हाला. पिठला भाकरी याच्यावर करून खातो आम्ही. आता व्हायरल तुम्ही. नाव आता सबस्क्राईब करू चॅनल. तू काय म्हणणार? तू गॅस संपलेत, लोक आता गॅस चुलीवर जेवण मोदीसाठी 2 शब्द काय बोलणार पिऊ? सिलेंडरचे भाव कमी करा प्लीज. सिलेंडरचे भाव कमी करा आणि सिलेंडर पाठवा म्हणजे आम्ही घरात आता आम्हाला रस्त्यावर उतरायची बारी आली आहे. काय करणार? सिलेंडर नसल्यामुळे स्वयंपाक बाहेर करायला लागतो. सिलेंडर जेवण पुढे चालणार, हॉटेल बंद आहे, सगळं बंद आहे, काही करू शकत नाही. मित्रांनो, मला बोलायला हे वाटतंय की भाई आपण अशा प्रॉब्लेमला फेस करतोय की आपल्याकडे गॅस नाही. हा, लोक चुलीवर जेवण बनवत आहेत. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ टाकणार आहे. लोक चुलीवर व्हिडिओ बनवत आहेत. मोदीजी लवकरात लवकर प्लीज सिलेंडर आणा. एकदा सिलेंडर बुक केलं 8 दिवस लागणार बोलतात. 8 दिवस झाले तरी सिलेंडर येत नाही. जाऊन झगडे करावं लागत आहेत. काय चाललं काय मला समजतच नाही. प्लीज सिलेंडर आणा, लवकरात लवकर सिलेंडर आणा. मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि गॅस आपल्या इथं गॅस यायला 8 आणि 25 गॅसवर विचार करण्याची गोष्ट आहे. आपण या प्रॉब्लेमला फेस करतोय की गॅसच नाही आहे.